आपण आज या कार्यक्रमानिमित्त आल्याच्या नंतर स्वतः निकृष्ट दर्जाच्या कामाचा अनुभव घेतलेला आहे। आपण स्वतः लिफ्ट मध्ये अडकलेला होता, काय नेमका तुमचा अनुभव होता? नाही, मला वाटतं लिफ्टची नाही माझी दुश्मनी आहे। कारण गेल्या काही महिन्यापूर्वी आमच्या पक्षाचं शिबिर होतं भिवंडीला, त्याही वेळेला मी अर्धा तास लिफ्ट मध्ये अडकलो होतो। आमच्या मंदाताई होत्या, मी होतो, अर्धा तास मंदाताईनं फेस आला होता, आणखी 2-4 मिनिटं झाली असती तर ते आणि माझं काय खरं नव्हतं, म्हणून मी घाबरलो होतो, कारण मला सफोकेशन होतं। परंतु सुदैवानं सगळ्या लोकांनी धावपळ करून ती लिफ्ट त्या ठिकाणी उघडली आणि आपल्या समोर सुरक्षित स्वयं पुनर्विकास करायला मी उभा राहिलो। तरी 10-15 मिनिटं झाली आणि मला वाटतं या व्यवस्थेकडे पण लक्ष देण्याची आवश्यकता आहे। कारण अशा प्रकारे जर कोणाला दम्याचा त्रास असतो, कोणाला सफोकेशन असतं, तर अर्धा तास लिफ्ट मध्ये त्या ठिकाणी राहिलो तर त्या ठिकाणी काही व्हायची शक्यता आहे। तर मला वाटतं या संबंधी महापालिका किंवा पोलीस प्रशासनानं पण लक्ष घालण्याची आवश्यकता आहे। राज्याचा नेता असताना सुद्धा अशा पद्धतीने हे होणं नाही, राज्याचा नेता असो किंवा सर्वसामान्य माणूस, सुरक्षा सगळ्यांची महत्वाची आहे। काय नेता आहे म्हणून सुरक्षित पाहिजे आणि जनता असुरक्षित असं नाही, परंतु सुरक्षेच्या बाबतीत काळजीच घेतली पाहिजे। आपण म्हणताय त्याप्रमाणे आता या निमित्तानं मी मुख्यमंत्र्यांशी बोलेन, सरकार आणि महापालिका सुद्धा याविषयी सतर्क होतील।